बातमी मस्साजोगमधून संतोष देशमुखांच्या आईनं जलप्राशन केलेलं आहे। मुलगा आणि मुलीनं सुद्धा जलप्राशन केलंय। मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करत होते। अन्नत्याग हे आंदोलन आणि यावेळेस मनोज जरांगे हे या आंदोलन ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या हस्ते हे जलप्राशन केलं गेलंय। मस्साजोगमध्ये ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलेलं आहे। या उपोषणामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, आत्ताची नेमकी तिथली स्थिती काय आहे? दिवसभरात काय काय घडामोडी घडल्यात? नक्कीच जगदीश, या ठिकाणी जर पाहिलं तर मस्साजोगमध्ये जे आहे सकाळपासून अन्नत्याग उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि संतोष देशमुख यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण जे आहे ते सुरू राहणार असल्याची भूमिका जी आहे ती देशमुख आणि गावकऱ्यांनी घेतलेली आहे। आज सायंकाळी 7 वाजता देखील मस्साजोगमध्ये जे आहे ती गावकऱ्यांची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडली, कारण सरकारकडून दूरध्वनीवरून जे आहे ते काही जिल्हाधिकारी आणि SP कडून जे आहे ते उपोषण थांबवण्याची विनंती जी आहे ती देशमुखांना करण्यात आली होती। मात्र यानंतर गावकऱ्यांनी सदरील याच्यावरती जी आहे ती एक बैठक बोलवली, त्यानंतर पुन्हा त्यांनी उपोषण चालू ठेवण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे आणि या ठिकाणी मस्साजोगकर जे आहे ते मोठ्या संख्येने आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट संतोष देशमुख यांची आई आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, उपोषणावरती ठाम आहेत? आता न्याय भेटल्याशिवाय थांबू शकत नाही तर काय दुसरं। दुपारी जरांगे पाटील आलते, त्यांच्या हस्ते तुम्ही पाणी घेतलं होतं। अहो आता थोडं आता लईच हे केलं म्हणून थोडासा घोट पाण्याचा घेतला ना थोडासा, मग पण आता काही हो का घेणार नाही आम्ही, इथून उठू बी शकत नाही। काहीच आमच्या लेकराचा काही नसताना माझ्यावर एवढा अन्याय झाला आहे। आता काही मी केला काही पाठीमागं सरकत नाही। तुम्ही सांगा, आता आम्ही बी संपवलं तरी चालेल। आता पुढील भूमिका काय असणार आहे नेमकी? पुढे माझा अर्थ काय आहे, सगळे मला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्णच झाल्या पाहिजे। जगदीश, या ठिकाणी जे आहे ते संतोष देशमुख यांच्या आई होत्या। संपूर्ण मागण्या ज्या आहेत आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे, आमच्या कुटुंबाला जे आहे ते न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला त्यातून पाहायला मिळत आहे। यासह आपल्यासोबत जे आहे ते अनेक गावकरी देखील यामध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करू। काय सांगाल बाबा, आज सकाळपासून आमरण उपोषण अन्नत्याग उपोषणामध्ये सहभागी झाले, काय वाटतंय? संतोष हत्या प्रकरणामध्ये गेल्या 9 डिसेंबरला संतोषची हत्या झाली आणि त्या दिवसापासून आमचा मागण्याचा लढा चालू आहे। त्या लढ्याचा परिणाम म्हणून 8 आरोपी अटक झाले आणि आता जे शिल्लक राहिलेत, प्रवीण महाजन, राजेश पाटील, घुले वाशीचे PI आणि त्यांच्यासोबत मदत करणारे काही वायबशे कुटुंब, त्या बालासाहेब तांदळे आणि संजय केदार असे काही जे अटक करायचे जे शिल्लक राहिलेत, 6 आरोपी होऊन त्यांच्यावर 302 आरोप दाखल व्हावा आणि त्यांना फाशी शिक्षा व्हावी ह्यासाठी आम्ही आंदोलन लढवलं आहे। आणि या आंदोलनामधून आज दिलेल्या तहसीलदार निवेदनानं आमचं काही समाधान झालेलं नाही, म्हणून आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहोत। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तहसील प्रशासनाकडून जे आहे ते एक निवेदन जे आहे ते देण्यात आलं होतं आणि त्या निवेदनामध्ये काही उल्लेख देखील केला होता। मात्र ते निवेदन दिलेलं आहे त्यावरती आम्ही समाधानी नसल्याचं जे आहे ते मस्साजोगकर म्हणत आहे। जोपर्यंत सरकार आम्हाला ठोस निर्णय देत नाही किंवा ठोस आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण जे आहे ते कायमस्वरूपी चालू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती गावकरी त्यातून पाहायला मिळत आहे। मुख्य म्हणतं तर यामध्ये जर आंधळे जो आहे तो फरार आहे, त्याला तातडीने अटक करावी, त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांची यामध्ये नियुक्ती करावी अशी मागणी जी आहे ती मस्साजोगकर घेऊन बसले। तब्बल 7 मागण्या वेगवेगळ्या आहे आणि या मागण्या घेऊन मस्साजोगकर आता अन्नत्याग उपोषणामध्ये तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।